आहे तुमचं मी स्वरूप धुरी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो डेलिमा स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 14 मध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. युवा जोश इथे पाहायला मिळतो. युवा जोशाकडनं एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हा युवा जोश आहे आणि या युवा खेळाडूंना संधी देण्याचं काम सुद्धा डीपीएल वर्षानुवर्ष करत आली आहे. गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर या सर्व ज्युनियर्सचे केवळ 8च संघ होते, परंतु या वर्षी त्यामध्ये वाढ झाली आणि ज्युनियर्सचे 10 संघ म्हणजे 2 नवे संघ वाढवण्यात आले आणि त्या 2 संघांमध्ये त्या 2 संघांपैकी संपूर्ण 10 संघांमध्ये केवळ 2 संघांनी बाजी मारली आहे आणि हे 2 संघ येऊन पोहोचलेत फायनल्स मध्ये आणि या फायनल्स मध्ये रंगणार आहे या लहान मुलांचा शेवटचा डाव म्हणजेच लहान मुलांची फायनल मॅच. आणि ही सर्व लहान मुलं आता येण्यासाठी तयार आहेत. सर्वप्रथम क्वालिफाय झालेली टीम माझगाव रॉयल चॅलेंजर्स आणि वी यंग पॅकर्स ज्युनियर्स या दोन्ही टीम्स आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया या दोन्ही टीम्सचं. एका दिशेला असतील माझगाव रॉयल चॅलेंजर्स तर दुसऱ्या दिशेला वी यंग लहान मुलांचं स्वागत आहे डीपीएल मध्ये. कैसा लग रहा है सबको? मजा आ रहा है? और आपके सपोर्टर्स किधर है? बच्चों के सपोर्टर्स किधर है? यस, बहुत ज्यादा आवाज है. थैंक यू गाइज. अब मुझे एक टीम के लिए आवाज करके बताओ, सबसे ज्यादा आवाज किसके लिए? वी यंग पैकर्स या फिर रॉयल चैलेंजर्स? दोनों दिशाओं से आवाजें आ रही है. एक बार फिर से हो जाए, एक बार फिर से सपोर्ट किसके लिए है? वी यंग पैकर्स या फिर माझगाव रॉयल चैलेंजर्स? वी यंग माझगाव. इसका जवाब हमें शायद ये फाइनल खत्म हो जाने के बाद ही पता चलेगा, लेकिन मैं यहां पर बुलाना चाहूंगा हमारे टॉस के लिए हमारे हुजैफा भाई, फखरुद्दीन भाई, सैंपल वाला, इनको मैं यहां पर बुलाना चाहूंगा. एक बार जोरदार तालियां होनी चाहिए अपने हुजैफा भाई के लिए. जोरदार तालियां हुजैफा भाई, आपका स्वागत है इस टॉस के लिए. इस डीपीएल के जूनियर फाइनल में, जूनियर फिनाले में आपका मैं तहे दिल से स्वागत करना चाहूंगा हुजैफा भाई. पिछला जो मैच घटा जो लेडीज में हुआ था, वो मैच आप दोनों एकदम गौर से देख रहे थे कि पक्का उसमें हो क्या रहा है, कैसे अपना स्किल्स ये सब सारी लड़कियां दिखा रही है. क्या कहना चाहेंगे? इट वाज बहुत अच्छा लगा देख के कि लड़के इतना अच्छा परफॉर्म कर रही है. मतलब आई थिंक मेरे से भी ज़्यादा मेरी वाइफ को ज़्यादा ये मुझे इतनी खुशी हुई है यहाँ आके कि व्हेन आई सॉ के लेडीज़ इतनी अच्छी प्रोफेशनली परफॉर्म कर रही है. फील्डिंग, बैटिंग, बॉलिंग, एवरीथिंग ऐसा लग रहा था कोई एकदम हाई परफॉर्मेंस में देख रही हूँ. So congratulations ladies of Mazgaon. I am proud of you. Keep it up. ये सारे महिलाओं के लिए था. और ऐसा नहीं है कि ये बात यहाँ लड़कियों की चल रही है तो लड़के बस शांत बैठे. जरा जोरदार से तालियां हो जानी चाहिए, जोर से तालियां होनी चाहिए इस बात के लिए. हम लोग ही इस क्रिकेट को बढ़ावा देते हैं और इस क्रिकेट को आगे लेके जाने वाली ये सारी पीढ़ियां यहाँ पे बैठी है. मैं आपको ये पूछना चाहूंगा, अपने लड़कियों का जोश तो देख लिया, लेकिन अभी बारी है इस युवा जोश की. इस जोश के बारे में क्या कहेंगे? क्योंकि पिछले साल 8 टीमें थी और इस साल इनकी 10 टीमें खिलाई गई है जो सीनियर्स की भी नहीं है, तो क्या कहेंगे इस बारे में? मुझे लग रहा है कि अपने बच्चों का जोश देख के
ये देश की जो है मतलब क्रिकेट की जो आगे की अपनी जो ये है इंडिया की टीम्स, तो ये बच्चे सब आगे इनका ड्रीम होना चाहिए इंडियन टीम में ज्वाइन होने के लिए, एंड आई एम विशिंग ऑल द बेस्ट टू देम. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टन चला पुढे या. वी यंग पॅकर्सचे कॅप्टन स्वरूप आणि रॉयल चॅलेंजर्सचे कॅप्टन अबू. स्वरूप काय सांगशील, या फायनल मध्ये तुझा संघ समाविष्ट झालाय वी यंग पॅकर्स, कसा प्रवास राहिला या स्पर्धेचा? आधी तर आम्हाला वाटलेलं की फक्त क्वालिफाय पण नाही होणार, पण मुलांनी खूप चांगले खेळले. नंतरला हा वंश एवढी चांगली फिल्डिंग केलेली त्यांनी किंग कोब्राच्या सामने. त्यांनी डायरेक्ट स्टंपावरती हिट मारून मेन प्लेअरला आउट केलं. त्यामुळे ती मॅच जिंकलो आणि फायनल्सपर्यंत पोहोचलो. थैंक यू स्वरूप, ऑल द बेस्ट असणार आहे. अबू काय क्या बताना चाहेंगे आप कि कैसा आपकी टीम का जर्नी रहा है इस पूरे टूर्नामेंट में? हार ही जीतना है बस. आपको जीतना है. मुझे अच्छा, डायरेक्ट आपको जीतना है बस, उसके पहले कुछ नहीं बात कर दी. ठीक है, ये भी जज्बा आपका मुझे अच्छा लगा है. तो मैं हमारे उजेफा सर से विनती करूंगा कि कृपया यहाँ पर टॉस करना है. उजेफा सर, मैं आपसे विनती करूंगा, आपसे अनुरोध होगा. कौन कॉल करने वाला है? स्वरूप कॉलिंग. टेल इज द कॉल एंड व्हाट इट इज हेड. तो बैटिंग करने वाली है माझगांव रॉयल चैलेंजर्स. स्वरूप आपको भी ऑल द बेस्ट, अबू आपको भी ऑल द बेस्ट, और उजेफा सर आपसे अनुरोध होगा कि कृपया आप स्टेज पर आकर बैठ जाएं. यस, थँक्यू सो मच. तर ज्युनियर्सच्या मॅचचा टॉस या ठिकाणी पार पडलाय आणि टॉस जिंकलाय माझगाव रॉयल चॅलेंजर्स या संघाने, आणि ते करणार आहेत पहिल्यांदा गोलंदाजी. बॅटिंग. फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे माझगाव रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध VY पॅकर्स. दरम्यान आता आपण या ठिकाणी करणार आहोत प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी, म्हणजेच पारितोषिक वितरण सोहळा. या महिलांच्या मॅचेस या ठिकाणी पार पाडल्या गेल्या. आपण या ठिकाणी पार पारितोषिक वितरण सोहळा महिलांचा, आणि या महिलांमध्ये नक्कीच झुंज अगदी अटीतटीची होती. या महिलांच्या फायनलच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 20 धावा केल्या प्रथम बॅटिंग करत असताना मराठा वॉरियर्सने, आणि त्या धावा 5 ते 4 चेंडू राखून चेस सुद्धा केल्या माझगावची मायमाऊली या संघाने, आणि विनिंग टीम ठरली या DPL ची. एक जोरदार टाळ्यांच्या गजरात या फायनल विनिंग टीमचं स्वागत करूया. टीम माझगावची मायमाऊली, प्लीज कम ऑन स्टेज.
उनके लिए और मुझे अच्छा है कि उन्होंने अपने आप को कम बैक किया उसी थँक्यू सो मच अँड सेलिब्रेट युअर विक्ट्री. चिअर्स. थँक्यू. तर थेट जाऊया आपण यापुढील ज्युनियर्सच्या फायनलकडे जी रंगते वी यंग पॅकर्स विरुद्ध माझगाव रॉयल चॅलेंजर्स. थँक्यू स्वरूप. आणि पुन्हा एकदा अजून एक अंतिम सामना. अंतिम सामन्याचा चेंडू मात्र आता पंचांपर्यंत पोहोचलेला आहे. सामन्याला होईल सुरुवात. ज्युनियर्स छोटा पॅकेट बडा धमाका. बघूया या अंतिम सामन्यात कोण ठरतोय विजेता संघ. पंच. लेट्स काउंट इट. 10 9 8 7 6 5 4. लेट्स प्ले द फायनल. पहिला चेंडू निर्धाव. सुरेख सुरुवात. यावेळेला मात्र फलंदाज अप्रतिम शैली दाखवतोय. एक धाव मिळेल. धावसंख्येचा होतोय श्री गणेशा. यावेळेला जोरदार फटका. तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र नक्कीच मिळेल फलंदाजाला. माझगाव रॉयल चॅलेंजर्स नाणेफेकीचा कौल जिंकून सर्वप्रथम फलंदाजी करतायत. पॉइंट क्षेत्रामध्ये ढकलला चेंडू. एक धाव मिळेल. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळतोय मैदानामध्ये. यावेळेला जोरदार फटका. एक धाव घोषित स्वरूपात. DPL सीझन 14 ज्युनियर्स फायनल. पुढील चेंडू शौर्याचा. जोरदार फटका. स्वतःच्याच गोलंदाजीवर अप्रतिम क्षेत्ररक्षण. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच दुसरं षटक घेऊन येतोय तो युसुफ. सामना करेल. यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट. एक धाव मिळेल अर्णवला. अर्णव आणि आरवची जोडी आता मात्र मैदानात पाहायला मिळते. पहिला धक्का बसलाय माझगाव रॉयल चॅलेंजर्स संघाला पहिल्या षटकामध्ये. यावेळेला पुढे टोलावण्याचा प्रयत्न. मात्र तिथे सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल युसुफच्या माध्यमातून. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. प्रेक्षकांमधून अनेक आवाज ऐकायला मिळतात. याला म्हणतात फायनल. याला म्हणतात अंतिम सामना. पुढे टोलावण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र नक्कीच मिळेल फलंदाजाला. आरव आणि अर्णवला आता मात्र आपल्या संघाची ही फलंदाजीची धुरा सांभाळावी लागेल. आपली ही नौका आता मात्र स्थिराव करावी लागेल. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. तिथे मात्र एक धाव मिळेल फलंदाजाला. पुढील चेंडू. यावेळेला मात्र अजून एक धक्का. अजून एक बुरुज ढासळला. DJ
काय येतोय पंच. पंच डॉट बॉल असणार आहे बरोबर. डॉट बॉल असणार आहे. निर्धाव चेंडू. फलंदाज क्रीजच्या बाहेर उभा होता आणि त्यामुळे तो चेंडू निर्धाव घोषित केला जाईल. पुढील चेंडू स्वरूपचा. या वेळेला गतीमध्ये बदल केला, टप्प्यामध्ये बदल केला. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच मात्र फेटाळून लावतायत. धावसंख्या झाली ती 9 धावा. चला रिव्ह्यू मागितला जातोय. उच्च न्यायालयाकडे दाद मागितली जाते. बघूया थर्ड अंपायर आपला निर्णय काय देत आहेत. आणि उच्च न्यायालयाचा निर्णय फलंदाज बाद. या वेळेला मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल. नवीन फलंदाज दाखल झालाय तो अहमद. स्वरूप कर्णधाराला साजेशी गोलंदाजी करतोय. या वेळेला अप्रतिम क्षेत्ररक्षण स्वरूपचं. सुंदर सुंदर आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते स्वरूपच्या माध्यमातून. पंचक संपते दुसरं, माफ करा तिसरं पंचक संपते आणि तिसऱ्या पंचकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 10 धावा. पहिल्या डावातील शेवटचे 5 चेंडू शिल्लक असणार आहेत. 2020 फॉर्मॅट मधला हा अंतिम सामना. शेवटचं पंचक बघूया कोणाच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवली जाते. अब्दुस शेवटचं पंचक पहिल्या डावातील. अप्रतिम फिरकी. फलंदाज होतोय बाद. कल कुठेतरी सुरुंग लावले गेलेत फलंदाजीला. या वेळेला अजून एक धक्का. फलंदाज बाद. अब्दुस साठी हॅट्रिकची संधी. अंतिम सामन्यामध्ये हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरणार का अब्दुस. आणि हॅट्रिक झालेली आहे. अंतिम सामना.
ला पुढील चेंडू एक धाव मात्र मिळेल आणि हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजासाठी रोख रकमेचं पारितोषिक अनाऊन्स होतंय. अक्षय तावडे यांच्या माध्यमातून अब्दुलसाठी रोख रक्कम ₹200. जोरदार टाळ्या होऊन देत अब्दुलसाठी. या वेळेला जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, तिथे मात्र एक धाव नक्कीच मिळेल फलंदाजाला. आणि पंचक संपतंय शेवटच्या पंचकाच्या अखेरीस 20 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या होते माझगाव रॉयल चॅलेंजर्स संघाची 6 गडी बाद 12 धावा, अर्थात त्या झळाळत्या चषकावरती नाव कोरण्यासाठी आवश्यक असणार आहेत आपल्या साईड स्क्रीनवर पहा. हॅट्रिक अंतिम सामन्यामध्ये झालेल्या हॅट्रिकचे आपल्याला चलचित्र पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजी केली आहे या गोलंदाजाने, फिरकीच्या तालावर नाचवले. आतापर्यंत संपूर्ण जगाला क्रेटेक्सने मराठी गाण्यांवर नाचवलं होतं आणि या सामन्यामध्ये मात्र या गोलंदाजाने आपल्या फिरकीच्या तालावर नाचवलंय. अब्दुस नाव कोरलं गेलंय. जोरदार टाळ्या होऊन जाते अब्दुससाठी मित्रांनो. चला पंच तयार आहेत. शेवटचा डाव ज्युनियर्स DPL 2026 फायनल. पहिला चेंडू स्वरूप स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो. स्वतः कर्णधार मैदानात उतरलेला आहे. 13 धावांचं लक्ष. यावेळेला जोरदार फटका स्वरूपच्या माध्यमातून. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का? दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न नसणार आहे. स्वरूप लीडिंग फ्रॉम द फ्रंट स्वतः मैदानात उतरलाय. या वेळेला स्वीप मारण्याचा फटका, तिथे सुद्धा एक चोरटी धाव घेतली जाते. पंचांचा इशारा लेग बाईज. तीन धावा झालेल्या आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू सुंदररित्या झटकावला. एक धाव घोषित स्वरूपात. धावसंख्या होते ती 4 धावा. डिलिमा स्ट्रीट प्रीमियर लीग 2026 आपल्या या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आहे. ती अर्थातच माझगाव मधील नावाजलेलं गर्जना प्रतिष्ठान. या वेळेला मात्र बघूया पंचांचा इशारा काय येतोय. पंचांचा इशारा, दिशा बिघडली दशा झाली आणि दशेची दुर्दशा सुद्धा झाली. 2 अतिरिक्त धावा मिळत आहेत. स्वैर चेंडू घोषित केला जातोय. या वेळेला मात्र सुरेख कमबॅक. गर्जना प्रतिष्ठान सन्मान्य बेडे काका इथे उपस्थित राहिले, त्यांचं सहर्ष स्वागत. यावेळेला ब्लॉक होल मध्ये टाकलाय चेंडू, तिथे मात्र स्वरूप सुंदररित्या एक धाव सुद्धा चोटी करतोय. आरवचा पुढील चेंडू आखूड टप्प्याचा आणि स्वरूपच्या बॅटमधून अजून एक सुंदर फटका. कर्णधार कसा असावा? कर्णधार असा असावा, लीडिंग फ्रॉम द फ्रंट. त्याला माहिती आहे अंतिम सामना आहे, त्या झळाळत्या चषकावर आपलं नाव कोरायचंय आणि तो स्वतः उतरलाय मैदानात. पंचांचा इशारा स्वैर आणि 1 मिनिट पंच थांबा. आणि विजेता ठरतोय संघ VN पॅकर्स.
14 ज्युनियर्स फायनल आणि या अंतिम सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरतोय. सामनावीराचा मानकरी ठरतोय नन अदर दॅन ज्याने हॅट्रिक घेतली तो अब्दुस ठरतोय या सामन्यातील सामनावीराचा मानकरी. जोरदार टाळ्या होऊन जातात अब्दुससाठी. आणि त्याच वेळेला अब्दुसला अजून एक पारितोषिक घोषित होते. या DPL चे आयोजक सर्वेसर्वा सन्माननीय अल्पेश दादा पारकर यांच्या माध्यमातून त्याला मिळते रोख रक्कम. चुकीची दुरुस्ती अर्नेश पारकर यांच्या सौजन्याने रोख रकमेचं पारितोषिक मिळते अब्दुसला. रोख रक्कम रुपये 5,555 रुपयाचं पारितोषिक मिळते अर्नेश पारकर यांच्या माध्यमातून. तसेच मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार सुद्धा मिळतोय अब्दुसला. क्या बात है, छोटा पॅकेट बडा धमाका.